मागच्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्यासाठी झंझावात उभा करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या सभा, वेगवेगळे आंदोलन, त्यांचे मुंबईतला आणि राज्यभरात केलेली आंदोलन अतिशय गाजली। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यानं राज्यात चर्चा सुरू झाली। कारण नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाला, मराठा समाजाला आवाहन केलंय की आता मला 1 वर्षांची मोकळीक द्या। जरांगे पाटील असं का बोलले, जरांगे पाटलांच्या मनात नेमकं काय आहे, याची चर्चा राज्यभर सुरू झाली आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः जोडले गेलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। मनोज जी, स्वागत आहे तुमचं झी 24 तासवर। धन्यवाद दादा। आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आलेली नाही किंवा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील कुठं आंदोलना उतरले नाहीत, समाजाच्या गाठी भेटी घेतल्या नाहीत, असा एकही दिवस नाही मागच्या काही वर्षांमधला। समाजासाठी प्रत्येक दिवस आता सुट्टी द्यायची नाही असं म्हणून मनोज जरांगे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। मात्र मनोज जरांगे पाटील, तुमचं एक जे विधान आहे की मला आता मोकळीक द्या, 16 तारखेपासून मला वर्षभरासाठी मोकळं सोडा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत। मनोज जरांगे पाटलांच्या मनात काय, मराठा समाज आणि महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे, का मोकळीक पाहिजे मनोज जरांगे पाटलांना 1 वर्षाची? दादा, समाजाच्या लेकराच्या खूप अडचणी आहेत। समाजाच्या लेकराचे खूप प्रश्न आहेत। आरक्षण मिळालंय, आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या लेकरा बाळांना काम राहिलं नाही। आपण जीवनात येऊन समाजाच्या सुखासाठी काम केलं पाहिजे। ज्या कुटुंबात जन्मलो आपण, ज्या समाजात आपण जन्मलो, आपण काहीतरी जीवन लागतो। वादविवादात एकमेकाला नावं ठेवण्यात वेळ घालण्यापेक्षा आपल्या समाजाच्या लेकरा बाळाला किती सुखी समाजाने आपल्याला करता येईल यासाठी आपण आयुष्य दिलं पाहिजे। आता आरक्षणाचा विषय संपतोय जवळपास, कारण हैदराबादचा गॅजेटियरचा जे आम्ही घालाय, इकडं सातारा संस्थांचा पण आता निघतोय आणि 58 लाख नोंदी पण निघाल्या। हे काम भरपूर झालंय आणि मी सगळा मराठा समाज पुराच ओबीसी आरक्षण घालणार यात काही दुमत नाही। परंतु आता आपण 1 वर्ष याच्यासाठी थांबायचंय की नोकरदार वर्ग दादासाहेब आमचे गरीब शेतकऱ्यांच्या पोरं पुढे शहरांनी शिकताय, तिथं अडचण येते, मग मदतीला कोणी जायचं, याच्यासाठी आपण एक यंत्रणा उभी केली पाहिजे। आई बापाला गावातून येईपर्यंत मदतीला कोण, तर आपला स्थानिकचा बांधव किंवा शहरातल्या बांधवाला खेड्यात अडचण आली, खेड्यातल्या बांधवांना शहरात अडचण आली, तर एक यंत्रणा असली पाहिजे मदत करणारी। नोकरदार वर्ग यांना त्रास दिला जातो, व्यावसायिक त्यांना हप्ते वसुली केली जाते। आता प्रकरण बघताय आपलं संसद देशमुखांचं खंडणीच्या माध्यमातून खून केला गेला। मग अशा वेळेस आपल्या समाजाच्या पाठीशी कोणी राहत नाही। आमचा शेतकरी वर्ग त्या मालाला भाव मिळत नाही, मग यंत्रणा नाही, त्यांच्या मदतीला जाणार। असे असंख्य प्रश्न येतात। कुणाचा ऍक्सिडेंट झाला, मदतीला दवाखान्यात कोण जाणार, आपण पोलीस स्टेशनला अडचण आली कोण जाणार, तुमची तहसीलला अडचण आली, एसपी ऑफिस कलेक्टर ऑफिसला अडचण आली कोण जाणार। आमचे पोरं नोकऱ्याला कंपन्यांनी मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठमोठ्या शहरांनी अडचण आली तर कोण मदतीला जाणार त्या लेकरा बाळांना। पुरी क्लासला जातात, पोरं क्लासला जातात, अडचण आली, हॉस्पिटलला काय अडचण आली तर मदतीला कोण। म्हणून आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या सुख समाधानासाठी, समाजाच्या लेकरा बाळासाठी, आयुष्यासाठी मी एक यंत्रणा उभी करून देतोय। कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो काही झाला ना, 15च मिनिटात माणूस मदतीला आला पाहिजे, 15च मिनिटात। इतकी मोठी आणि चांगली व्यवस्था त्यांच्यासाठी उभा करतो। म्हणून मी त्यांना हत्या केला समाजाला की मी 19 फेब्रुवारी म्हणलो होतो मला 1 वर्ष सुट्टी द्या, तरी कार्यक्रम रोज सुरू आहे, सारखे कार्यक्रम सुरू आहेत। मग मी काम कसं करू? मग काय होतंय, समाज तर एकत्र आलाय, त्याचा फायदा समाजालाच झाला पाहिजे, ही उद्देश माझा। मला फायदा नाही झाला पाहिजे किंवा मी माझ्या समाजाचा फायदा कुणाला मिळू पण देत नाही। मग आता एक झालाय ना, तर मग आता कसं सांगू, कुठे मराठ्यांना तर आपण सांगू शकत नाही अमुक अमुक काम झालंय। मग आपण काय करू शकतो त्या ठिकाणी की आपण ठराविक लोकांना जर आपण यंत्रणा उभी करून ठेवली, मुंबईत काही अडचण आली तिथं मदतीला नको, मुंबईमध्ये जर इकडे खेड्यात काही अडचण आली तर आपण मदतीला असलो पाहिजे। म्हणून 1 वर्ष सुट्टी मागितली। रोज कार्यक्रम करून ना मला ती यंत्रणा उभी पाहिजे। मनोज दादा, यंत्रणा उभी करायची म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मनात काय? राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत मनोज जरांगे पाटील की राजकीय एखादी संघटना घोषित करणार आहेत? यंत्रणा उभी करायची आहे स्वतंत्र म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मनात काय? दादा साहेब, तुम्हाला 1 मिनिटात क्लिअर सांगून टाकतो सगळं। समजा आता आमचा गोरगरिबांचा जर एखादा मुलगा आपली शाळेत शिकत जर असली तर तिचे जरी अडचणी आल्या तरी काही वेळेस हट्टानं जाणून बुजून वसुली केली जाते। मग इथं मदतीचा जायला माझा मायबाप गरीब मराठी नाही मदत करू शकत। मग आता कुणी नोकरीला आहे, आम्ही मुंबई पुण्याच्या ठिकाणी कंपन्यांनी अडचण आली आणि नेमकी आम्हाला अडचण येते, ही दुसरा भाग। तिसरा भाग, आमचं जर कोणी शिक्षक असलं, कोणी डॉक्टर असलं, कोणी व्यवसायात असलं, कोणी राजकारणात जर असलं
कुणी शिक्षक जर असला, कुणी असला त्याच्यात खोटे गुन्हे नाही पण नाही, दाखल केले जातात. मनोज दादा तुम्ही सरकारला हे सगळं परिश्रम सांगितलंय करायचे. मराठा समाजाला मदत करणार, पण स्वतंत्र यंत्रणा म्हणजे काय? एखाद्या पक्षाची घोषणा करणार की मनोज जरांगे पाटील काही संघटनेची घोषणा करणार आहेत? कारण स्वतंत्र यंत्रणा करून जर त्या बॅनर खाली काम करायचं असेल तर काय नियोजन आहे? मराठ्यांचं बॅनर एवढं मोठा ब्रँड आहे, मोठा राज्यात 6-7 कोटी मराठ्यांचा. मी संघटना ओपन करणार नाहीये, मी पक्ष पण स्थापन करणार नाहीये. फक्त मदतीला मराठा सेवक म्हणून प्रत्येक जागेवरती राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा सेवक असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे काही अन्याय कोणावरती झाला तर त्याच्या आपल्याच्या सहकार्य करता येईल, काय अडचणी ही मांडता येईल. खूप अडचणी उभा छत्रपती शिवरायांच्या अवमानापासून केला जातो, मग आमच्या लेखीबाजीपासूनचा त्रास दिला जातोय, मग शिक्षणात अडचण येते. आता आम्ही मालिकाला शहरात गेलो तर आम्हाला तिथं पण गोरगरीब शेतकऱ्यांना अडचण येते. सांगायचं कोणाला? पोलीस स्टेशनला अडचण आली कोणाला सांगायचं? आपण सुख दुःख हे सांगून येत नाही. मग आपलं कर्तव्य आहे, आपण ज्या समाजात जन्मला आपलं देणं लागतंय त्यांच्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा उभारून ठेवायची, जागच्या जागेवर त्यांच्या कामं झाले पाहिजे. अधिकाऱ्यांना पण मराठीचा जाणून त्रास दिला जातो, अजिबात दिला नाही रुपये. आपण सगळ्यांनी एकजीव राहायचं, गरिबाला सुद्धा त्रास दिला नाही पाहिजे. जसं की आता मला येणं म्हणते जीसीएसला प्रामाणिक सांगतो मी, की मला येणं म्हणायचे याला अभ्यास नाही, याला काय कळतंय, याला काय आरक्षण कळतं का, याला त्यातला क तरी मांडतंय तुला 4वी-5ची असं हिरवलं जायचं. कारण आम्ही गरीब आहेत ना, आम्हाला हिरवणार. पण आज बघा तुम्ही, आम्ही अडाणी असू द्या, आम्हाला शिक्षण नसू द्या, नापास असू द्या, पास असू द्या, का कमीत कमी 70 ते 100 जवळपास मला आकडा माहित नाही, PSI झाले. माझ्या गरीबाचे लेकर मालक झाले आज. नसताना कॉन्स्टेबल, कोतवाल असते आम्ही मालक झालो. मालक मला मालक बनवतोय मी पोरांना. 50-60 वर्ष आमची जागा झाली, 100 पोलीस स्टेशनचे मालक झाल्या. अगदी ही भूमिका आहे, गरीबाची चुकी समाधानी करतो. अगदी म्हणजे 1 वर्ष मोकळी घेतली तरी ती समाजासाठीच तुम्ही वेळ देणार असं म्हणताय मनोज दादा. या सगळ्यामध्ये मला एक विचारायचं आहे की मागच्या काही दिवसांपासून तुम्ही अशा अनेक वेळेला आरोप केलेला आहे की षडयंत्र रचलं जात आहे, मला मारण्याच्या सुपाऱ्या सुद्धा दिल्या जात आहेत. या सगळ्या संदर्भात कोण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये षडयंत्र करते, कोण सुपाऱ्या देते, काय सांगाल मनोज दादा याच्याबद्दल? आता एक सुपारी दिलेली तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याचं सगळं चालू आहे. आणि माझंही म्हणणं आहे त्यावरती पुन्हा SIT किंवा CIDच्या मार्फत का होईना या यंत्रणांवर पुन्हा तपास करणं खूप गरजेचं आहे त्या विषयावरती. कारण वारंवार वधून घेतलं जात आहे त्यांच्याकडूनच, की आम्ही केलं, आम्ही नाही केलं. याच्यावर पुन्हा तपास होऊ द्या, नसता त्या तिन्हीची पण आरोपीचे नाव टेस्ट होऊ द्या. कारण मग दूध का दूध पाणी का पाणी पुन्हा पुन्हा त्याच्यात होईल. कारण त्यात कोण खोटा आहे कोण खरा आहे ते त्याच्यात सिद्धच होईल. कारण उगाच अवघडून घ्यायचं कोणाकडून, आमच्याच माणसं आमच्याच अंगावरती घालायची ही पूर्वीपासूनची त्यांची चाल आहे. त्यामुळे ती जर बंद पाडायची असेल ना, याला सहन होत नाही. बघा मी करणाऱ्याला दोषच नाही देत, करून घेणाऱ्याला दोष देतोय. याच्यात करून घेणारा खरा मुख्य आरोपी आहे किंवा खरा त्याला जमून जात नाही. कारण संतोष भैयाच्या प्रकरणात त्यांचे लोक जेलात कधी जात नव्हते, याच्या आधी त्यांनी गुन्हे केले त्याचं जात नव्हते. महादेव मुंडेचं प्रकरण झालं, बापू आंदोळेचं झालं, बरेच महादेव गीतेंचं झालं, संतोष भैया देशमुखांचं झालं, असे शेकडो प्रकरण आहेत. त्याच्यावर हीच त्यांच्यावरती कधी उघड नव्हती. संतोष भैया देशमुखांच्या प्रकारात त्याला जेलात जावं लागलं. त्यामुळे ते माझ्यावर दाग खात्यात, मला संपवायचं कसं, याला बदनाम कसं करायचं, मग खोटे नाटे आरोप कसे करायला लावायचे याच्यावर, हे प्रयोग सुरू आहे. आता आणखी एक त्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे. कारण माझ्या विरोधात झाला, मी आता क्लिअर सांगतो तुम्हाला, एक मला विरुद्ध त्याचं गरीब माझ्या मोठं करतोय. बरेचसे मंत्री सुद्धा माझ्या दळायला लागले की याला तो संपला पाहिजे किंवा जो याच्यातून पूर्ण बदनाम झाला पाहिजे. हे सुद्धा प्रक्रिया बरीच सुरू आहे. कालची सुद्धा माहिती मिळाली. काल सुद्धा मुंबईत म्हणजे काही मंत्री असे की त्यांना कामं करायला वेळ नाहीये, पण माझ्या विरोधात बोलणारे बसवून षडयंत्र सुद्धा प्रकार सुरू आहे. असे कुठले मंत्री आहेत मराठा समाजाचे, असे कुठले मंत्री आणि लोकप्रतिनिधी आहेत मनोज दादा, मराठा समाजाचे असे कुठले मंत्री लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या मनामध्ये हसलाय की मनोज जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे ते मराठा समाजाने मान्य केलंय, हे कुणाच्या मनाला बोचतंय? मनोज दादा आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय का माझा? तुम्ही आता म्हणालात की हो. मराठा समाजातले सुद्धा काही मंत्री माझ्यावर जळायला लागलेत. कोण मंत्री आहेत जे मराठा समाजातले, असे मंत्री कोण आहेत ज्यांनी मनोज जरांगे पाटील जे मराठ्यांचंच नेतृत्व करतायत, मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतायत, त्यांच्यावर जळणारे मंत्री कोण आहेत? मला नावं सांगा, महाराष्ट्राला कळू देत. मी सांगणार आहे.
ते मला एक वेळ द्या, मला माहिती घेऊन द्यायची. काय झालं तरी पण गप्पा मीडियावर आल्यावर मारू नये या मताचा मी आहे. मी कधीच मीडियाला कधी खोटं बोललो नाही 2-2.5 वर्षात आणि आयुष्यात बोललो नाही. कारण आमच्या गोरगरिबाचा मायबाप म्हणून आम्हाला वाचा फुडली असेल तर हे मीडियानेच फक्त. म्हणून तर आम्हाला गरिबाला आरक्षण मिळालंय. कारण काय एक मेसेज आलेला आहे की याची खात्री करा म्हणून आम्हाला. मी आमच्या एसपी साहेबाला पुन्हा एकदा बोलणार आहे. मागं सुद्धा मंत्रालयात एक गोष्ट अशी शिजली गेली होती. त्यावेळेस सुद्धा मी आमच्या जालन्याच्या एसपी साहेबाला सांगितलं होतं हे असं असं तिथं झालंय, याची खात्रीलायक पूर्ण माहिती घ्या. तर होईल ना. तुम्ही तिथले सीसीटीव्ही घ्या, तुम्ही बघा कोण कोण गेलते आणि नाव केलेत. आता काल परवाचा झालेला प्रकार सुद्धा काल परवाचाच बोलतोय, ही ताजी बातमी आहे. बरोबर. की तू तिथं गेलाय. म्हणजे ज्या मंत्र्याकडे गेलेत ना त्याला एक खुल्ला असं आता लगेच त्याच्या लगेच लक्षात आलं असं की आपल्याला चालू आहे. कारण ही 24 तासला बोलतोय मी. त्याच्या आता डोक्यात आलं असं की आपल्याकडे चालते. त्या मंत्र्यांना माझं फक्त सांगणं आहे, नाव माहिती आहे आम्हाला, फक्त खात्री घेऊ तर मी तुझं नाव घेत नाही भाऊ. काम करताना काम करावं लोकांचं. जे लोक वेळ मागतात ना त्यांना देवा त्यांचं करावं काम. म्हणजे निमंत्रण देऊ आमच्या विरोधात काम करणाऱ्याला बोलवता तुम्ही, तिथं तुम्हाला वेळ आहे. आरक्षणाचे सोडवायला सारथीचे महामंडळाचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ नाहीये. त्यांना भेटायला तुम्हाला वेळ म्हणूया त्याला आपण की बऱ्याचशा योजना आमच्या थांबवल्या, तिथं वेळ नाहीये. तुम्हाला व्हॅलिडिटी थांबल्यात, कुणबी प्रमाणपत्र राहिले, गॅजेट राहिलंय सातारा संस्थांचं, ते अभ्यासकांना दिला पाहिजे, त्या संध्यात बैठका लावल्या पाहिजे, तिथं वेळ नाही. पण जे आरोप करते त्यांच्या विशेष निमंत्रण देऊन बोलायला वेळ आहे. अगदी म्हणजे तुम्ही जे मराठा समाजाला आवाहन केलंय, विरोधातली टोळी पण तुम्ही जे मराठा समाजाला आवाहन केलंय की जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत नाहीत, मराठा समाजाला साथ देत नाहीत, अशा मंत्र्यांना अशा आमदारांना 2029ला पाडा, ते याच मंत्र्यांसाठी याच नेत्यांसाठी आहे का? नाही, तो वेगळा विषय. हा फक्त काल कळाला आम्हाला अंदाजे म्हणून मी कुठेही बोलत नाही. हासला विषय की आपण काही पण मीडिया समोर बोलायचं नसतं. उगत वांडाली येईल ते उठायचं आणि बोलायचं. पण जे खात्री लायकाचे देणारा माणूस सुद्धा खूप मोठा अधिकारी आहे. त्याने सांगितली कालची माहिती की अशा अशा मंत्र्यापाशी असे लोक असलेले होते. ह्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलायची वेळ काय देतात भाऊ यांना काय इथं वेळ आहे. तिकडं खऱ्या लोकांना द्यायला वेळ नाही यांच्याकडं. मराठासाठी झटणाऱ्या लोकांसाठी वेळ नाही यांना द्यायला. असा एक होता आम्हाला काल की हे असे लोक घेऊन बसलेत विशेष यांनी सगळं आतापर्यंत देवारात केलाय असे. आणि जे खरे लढतेत मराठा समाजात 40 वर्षापासून त्यांना द्यायला वेळ नाही भाऊ यांच्याकडं. असा एक होता. म्हणलं मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही बा, मला खात्री करू द्या अगोदर कोण होतं, कशामुळे बोलवलेत, का बोलवलेत, ही विषय वेगळा. आणि तुम्ही म्हणलेला ते जो विषय वेगळा आहे आमदारांचा की माझी जी माध्यमातून हात जोडून सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदाराला विनंती, मराठ्यांनी तुम्हाला मतं केलेत, पाटलांचे मतं तुम्हाला मिळालेले आहेत म्हणून तुम्ही आमदार झालेला आहे. तुम्ही प्रत्येक तहसीलदारला कलेक्टरांना विचारा आपल्याकडे नोंदी किती सापडल्यात आणि प्रमाणपत्र का देत नाहीत. कारण तुमच्या सरकारनं म्हणजे जे आमदार त्यांच्या स्तरानं हैदराबादचा जी.आर. काढलाय. मग तुमच्या आमदाराचं काम नाही का हैदराबादचा जी.आर. काढला, जी.आर. प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्या लोकांना, त्यांच्या व्हॅलिडिटी द्या, शिक्षणात नोकरी त्यांना व्हॅलिडिटी लागतात का देत नाहीत. आमदार का विचारत नाहीत. मतदानाच्या दिवशी येत आहे आणि या प्रमाणपत्र देताना तुम्ही धारेवरती कसं धरत नाहीत. आणि मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे माझं, आपण आपल्या आमदाराला म्हणा हे आहे तर तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र द्या, आम्ही तुमचेच आहेत. हे गोड सांगतो, विरोध नाही करत. आता आमदार आता काय करावं मग 2029ला सांगा दादा, तुम्हीच सांगा आम्ही काय करावं. यांनी जी.आर. काढलाय पकाने, उलट आमदारांनी एक मागणी सगळ्या माझ्या तालुक्यातले मतदारसंघातले कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. कारण आमच्या सरकारनं जी.आर. काढलाय मराठ्यांसाठी, हे ठासून आमदारांनी सांगितलं पाहिजे. आणि जनतेने तुमच्या सरकारनं काढलंय आमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्यासाठी, पण आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री महोदय तुमचं लक्ष नाही आमच्याकडं. तुम्ही आमचे कोणते प्रमाणपत्र द्या. हे लोकांनी मराठ्याने सुद्धा त्यांना म्हणलं पाहिजे आणि आमदार मराठ्याला मनाने म्हणायला पाहिजे की मी तहसीलदारच्या मागे लागलोय, मी कलेक्टरांच्या मागे लागलोय की तुमचे कोणते प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या म्हणून. नसता मतदाराच्या दिवशी 100% आम्ही मराठी डोक्यात ठेवणार आहेत
तिथून आमचं प्रमाणपत्र काढायला एक बी आमदार आला नव्हता म्हणून ते आव्हान आहे, हात जोडून आहे आमदाराला पण आणि जनतेला पण. अगदी आता पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्या आव्हानाला आमदारांनी साथ प्रयत्न देतील करा. मराठा आमदार अशी अपेक्षा करूया. मनोज दादा, या सगळ्यामध्ये तुम्ही पहिल्या प्रश्नाला ज्यावेळी उत्तर देताना म्हणालात की आता मराठा समाज आता ओबीसी मध्ये येतोय, हैदराबाद गॅझेटियर लागू झालेला आहे आणि साताऱ्याच्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत. आता काम आरक्षणाच्या लढा जो आहे तो आता संपत आलेला. मात्र हैदराबाद तुमचं मुंबईतलं ज्या देशभरामध्ये ज्या आंदोलनाची नोंद घेतली गेली, असं मुंबईतलं आंदोलन यशस्वी झालं. सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला GR काढला, तुम्ही तो मान्य केला. मात्र अजून त्याची अंमलबजावणी कार्यपद्धती कशी करायची याबद्दलच साशंकता होती. आता या मागच्या काही दिवसांमध्ये त्याची कार्यपद्धती कशी असावी हे ठरवण्यासाठी समिती गठीत केली आहे. मनोज जरांगे पाटील कुठेतरी या शासन दिरंगाईकडे कसं बघतायत? चुकीचं धोरण आहे त्यांचं. कारण विखे पाटील साहेबांवरती आणि मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी 100% विश्वास ठेवला तर ठेवला. मग आता त्यांनी विश्वास जिंकणं गरजेचं होतं. जे तुम्ही भ्यायचं काय काम आहे कोणाला? हैदराबादच्या गॅझेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी कचाकच प्रमाणपत्र देऊन टाकायचे. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन समिती नेमणार, प्रत्येक वेळेस तुम्ही नाटक करणार. असं विश्वास संपादन केलेला विश्वासघात कधी करायचा नाही. कधी नव्हे, हे मराठा समाज कधीच विश्वास ठेवत नाही नेत्यांवरती. विखे पाटील साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास ठेवला. विखे साहेबांचं काम आहे, एक पण भेटी थांबता कामा नाही. दुसरं, कुणबी प्रमाणपत्र जेवढ्या 58 लाख सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं. तिसरं काम काय विखे पाटील साहेबांचं? शिंदे समितीनं रोज नोंदी शोधणं. चौथं काम काय विखे पाटील साहेबांचं? की विखे पाटील साहेबांनी तो GR काढला हैदराबादचा, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीनं द्या. जो अधिकारी देणार नाही त्याचा फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे. हे सरळ सरळ त्यांनी एक परिपत्रक काढायला पाहिजे. त्यांनी मराठवाड्यात एक उपसमितीची बैठक सुद्धा विखे पाटील साहेबांनी पाहिजे. मराठ्यांनी विखे पाटील साहेबांनी टाकला ना, विश्वास जिंकण्याचं काम करा. एकदा जर विश्वास डळमळीत झाला ना विखे पाटील साहेब, तर पुन्हा मराठी जवळ नाही करत. मी विरोध नाही करायलो, समजून सांगायलोय. आम्ही तर विश्वास ठेवला विखे पाटील साहेब तुमच्यावरती आणि फडणवीस साहेबांवरती सुद्धा. आणि तुम्ही देत नाहीये कुणबी प्रमाणपत्र. म्हणजे शोकांती काय? हैदराबाद तयार करतात, सातारा संस्थांचा कधी काढणार आहे तुम्ही? सगळ्या लोकांची आमची काढी लागल्यावर, आमचे सगळे शिक्षण बरबाद झाल्यावर, सगळे नोकऱ्यातून बरबाद झाल्यावर, एकतर आमच्या सगळ्या ओपनच्या जागा यांनीच खायच्या. माझी लढाई संपलेली नाही, आरक्षणाची संपलेली नाही. फक्त मी यंत्रणा उभा करायसाठी वेळ मागतो. यंत्रणा उभा करणं मला आरक्षणाचं पण काम करा आणि यंत्रणा पण उभी करून देता येणार आहे समाजाला. परंतु जाणून बुजून तुम्ही आम्ही करताय. आम्ही विश्वास काय म्हणते, तुम्ही सात संस्थांचं GR काढा. ते संस्थांचं कितीतरी वर्षापूर्वीचं त्या नोंदी आहेत. जर 15 लाख असतील त्याचं तर 42 लाख मराठा, नुसता माझा गरीब मराठा एकटाच 42 लाख मराठा पश्चिम महाराष्ट्राला जातोय. किती कल्याण होतं लेकराचं माझ्या? तुम्ही ते करतच नाहीये. साथीच्या सगळ्या योजना बंद करत आणल्या. सगळ्या योजना साहेब, हे GSTच्या माध्यमातून खात्री लाईक सांगतो, सगळ्या योजना बंद कर. 80,000 पोरांना आणखी शिष्यवृत्ती नाहीये. कोणतं काम करताय? आणि हे LY सुरू नाहीयेत आर्थिक महामंडळाचे, विकास महामंडळाचे. आणि ते परतावे कोणी द्यायचे? लाखो पोरं आमचे तुमचे सिव्हिल तुमच्यामुळे झाले, तुमच्या समोर. पोरांनी कुठून भरायचे हप्ते? तुमच्या जीवावरती त्या गाड्या घेतल्या, ते ट्रॅक्टर घेतलेत. तुम्ही नसते म्हणत कशाला घेतल्या त्या पोरांनी? कोण तुम्ही कशामुळे वाटोळा करताय आमचं? तुम्ही आमच्या जागा सगळ्या खाल्ल्या आतापर्यंत. आता मला इथून पुढे खाऊ द्या ना मी मराठीच्या जागा. 50% ओपन मध्ये, म्हणजे 52% ओबीसीच्या जागा पण खाल्ल्या आणि 50% घुसले. इकडं 30% करायला. 18% आम्ही दलित, मराठा, मुस्लिम, ब्राह्मण अनेक समाज त्याच्यात अशा जागा ठेवायची. तिकडे येऊन इकडे हाणायची. आता मला मी मराठा समाजाची जागा कुठं खाऊ देत नाही. मराठ्याच्या अधिकारावर अन्याय होऊ देत नाही. मराठा कोणत्याही पक्षात असू द्या, त्याच्यावर बी मी अन्याय होऊ देत नाही. म्हणजे मनोज दादा, सरकारनं ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जो शब्द दिला होता तो पाळावा असं तुमचं म्हणणं आहे. सरकारनं मराठा समाजाचा विश्वास जो आहे तो संपादित केलेला आहे, तो कुठेही डळमळीत होऊ देऊ नये असा विषय आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही मगाशी पहिल्यापासून बोलताना वारंवार उल्लेख केलात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा. त्या हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही अनेक वेळेला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांच्या बाबतीमध्ये जो कृष्णा आंधळे फरार आहे तो अजून सापडला नाही. मागच्या वेळेला बातम्या येत होत्या तो गावात येऊन गेला, तो बीडमध्ये येऊन गेला. पोलीस यंत्रणेसंदर्भात आणि या सगळ्या तपासावर मनोज जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे? अरे हे काय होतंय बघा, यांनी त्याला पळून गेलाय का पळवलाय हे सुद्धा खूप गरजेचं आहे. याच्या पाठीमागं कोण आहे, कसं काय सापडत नाही. एक साधा आरोपी
एवढी मोठी यंत्रणा महाराष्ट्रातल्या पोलिसांची सक्षम असताना एक साधा आरोपी सापडत नाही संतोष भाई यांच्या त्या कुटुंबाला किती धोका. आता जर बाहेर आला तर त्याने जर एखादी गोळ्या घातल्या त्या कुटुंबाला तर मग काय कसं होणार राज्यात? ही कुठली भूमिका आहे? तपासच व्यवस्थित करत नाहीये. इतकं सक्षम असणारं पोलीस खातं आपलं, ते जर त्याचा तपासच करण्यात त्याला सापडा ना, त्याचे जर सगळे लोकेशन घेतले, त्याचे जवळच्या कोणीत बघितलं, ते जर मध्ये टाकले ना, ते गपचीप सगळे सरळ होतील. जसं की आता महादेव मुंडे यांचं प्रकरण आहे बघा. त्या प्रकरणात आता नार्कोटिक्स आलाय सगळा, आरोपी पकडायला काय अर्थ आहे आता? का उचलू टाकत नाहीत मध्ये? त्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि फडणवीस साहेब आल्यापासून ते मध्ये टाकायलेच ना सगळ्याला. ह्योच विश्वास कायम त्यांनी ठेवला पाहिजे. तसंच त्यांनी माझ्या घातपाताच्या प्रकरणात सुद्धा फडणवीस साहेबांनी चांगली तपास यंत्रणा राबवून हे दूध का दूध पाणी केलंच पाहिजे. जेव करणार आहे ना, आम्ही करणार असू नाही तर तेव करणार असू, तो जेला चढलाच पाहिजे. याचं तर घरात घुसलं पाहिजे. आता मी जाते त्या विषयात, कारण आम्ही सगळ्या माहिती घेतोय. कोण कुठं जातोय, काय करतोय, कोण लावालाव्या करतोय, कोण खोटं सांगतोय, कोण कॅमेरेला जाऊन थांबवतो, कोण परभणीला जाऊन थांबतोय, कोण कोणाच्या तिथं भेटतंय, कोण घरी भेटतंय, कोण बीडला कोणत्या राम मंदिरात भेटतंय, कोण कालेश्वराच्या मंदिरात जाऊन आडवी जाऊन भेटतंय, काय सांगतंय, कोण कोणत्या पक्षाचा प्रवक्ता आहे तिथं, काय शिकवतोय, त्यांचं फार काही नाही लक्ष आहे. कोणाच्या पिशीत आहे, कोण कुठं जाऊन काय खरेदी त्यात, पुण्यात काय मंत्रालयात कोण कोणाला जाऊन भेटतंय, सगळं आमचं व्यवस्थित चालू आहे. हे एक दिवस खूप मोठा भांडाफोड समाजासमोर होणार आहे की कोण कसं कसं घडून आणतंय, काय काय करतंय. म्हणून फडणवीस साहेबांनी सुद्धा माझ्या घातपाताच्या प्रकरणात पुन्हा एसआयटी लावा किंवा सीआयडीचे लावा, पण एक चांगली यंत्रणा लावून त्याच्यात कुमोद साहेबांसारखे अधिकारी द्या, साबळे साहेबांसारखे अधिकारी द्या. आणि माझ्या घातपाताच्या प्रकरणात सुद्धा चांगलं टोकाचा पारदर्शकपणानं तुम्ही त्याच्यात तपास करायला पाहिजे. कोणाच्या टावर लोकेशन कुठे आहेत, कोण कोणाला बोललंय, कोण कोणी काय केलंय. अगदी मनोज दादा, आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री तुम्ही जे आवाहन केलेलं आहे की घातपाताची चौकशी करावी, चांगले अधिकारी द्यावेत आणि एसआयटी मार्फत चौकशी करावी, याची दखल मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा करूया. या सगळ्यामध्ये आपण बघितलं मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत होते आणि मनोज जरांगे पाटील 1 वर्ष मला मोकळीक द्या असं का म्हणाले, त्याचं उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे. मनोज दादा धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात आणि तुमच्या संपूर्ण राज्यभरातल्या मराठा समाजाला जो प्रश्न पडला होता की मनोज जरांगे पाटलांना सुट्टी का हवी आहे, त्याचं उत्तर तुम्ही संपूर्ण मराठा समाजाला महाराष्ट्रात दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून झी24 तासची बोललात त्याबद्दल. आपण बघितलं मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत होते. वेगवेगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांना जे सुट्टी हवी आहे पुढच्या वर्षभरासाठी, ती कशासाठी सुट्टी हवी आहे, मराठा समाजाचे पुढच्या काळामध्ये काय काय नियोजन आहे मनोज जरांगे पाटील यांचं, या सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला दिलेली आहे. झी24 तासवर त्यांनी मन मोकळं केलेलं आहे. यानंतर या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. पहा फक्त झी24 तास.